हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अमित डोईफोडे. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल एच विश्व. तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर तुम्ही मला बघत असाल, कारण की ब्लॉग मी टाकलेच नव्हते आणि मी ऑलमोस्ट 1 ते 1.5 महिना झाला असेल की लास्ट ब्लॉग टाकून आणि यूट्यूब वरती येऊन. तर आज ब्लॉग बनवायचा विशेष कारण असं आहे की आज आमच्या लग्नाचा आहे 4th बर्थडे, म्हणजे 4 वर्ष आमच्या लग्नाला कंप्लीट झाले. त्यासाठी आज आम्ही चाललो आहे फिरायला. तर मित्रांनो, ब्लॉग हा पूर्ण तुम्ही एंड पर्यंत बघा, कारण की लोकेशन एवढी चुम्मेश्वरी आम्ही शोधून काढली आहे ना, त्यासाठी खूप जरा टाइम लागला आम्हाला आणि खूप साऱ्या गोष्टीमध्ये चालू होत्या लाईफ मध्ये. ब्लॉग पण बनवायला टाइमच नव्हता भेटला. तर आता आपण विचार करतोय की ब्लॉग हा कंटिन्युअसली आपण चालू ठेवायचा आहे, कारण की जे पण माझी ऑडियन्स आहे त्यांचे टेक्स्ट आणि डीएम येतच होते की ब्लॉग का नाही येते तुमचे. बटन लावायचं. ओके, हे असंच ठेवायचं बाबू. जॅकेट येते, जॅकेट येते. डॅडू कसा दिसतोय? छान दिसतोय. ए ते नाही काढायचं, माईक येते. तर चला आता मित्रांनो, डायरेक्ट आपण आता भेटूया गाडीमध्ये. ऑलमोस्ट आमचं सगळं सामान पण पॅक झालंय, बॅगा वेगा घेऊन आता मी डायरेक्ट उतरतोय गाडीमध्ये आणि भेटूया डायरेक्ट आता आपण गाडीमध्ये. आम्ही ऍक्च्युली चाललोय 2 दिवसासाठी आणि सोनालीने पॅकिंग एवढी जबरदस्त केली आहे ना, तुम्हाला आता बॅगा काउंट करतो आमच्या. ही एक बॅग आहे, ही त्रिशाची बॅग आहे, ही सोनालीची पर्सनल नाही सॉरी ही माझी, आणि याच्या खाली जी आहे ही सोनालीची. झालं डन? हा, निघायचं. चलो. आम्ही खाली उतरत होतो, तर या आंटी आहेत आमच्या सोसायटी मधल्या. आम्ही फर्स्ट टाइम त्यांना बघितले, तर ते केसाचे केस बघून त्यांना खूप आवडले. तर ते बोलले एक फोटो काढायचा त्यांना. चलती मूड मध्ये नाही आता. पोज दाखव, पोज. ये ए बाबा. मित्रांनो, आता घरातून निघता निघता 9:14 झाले आणि आम्हाला 8:30 वाजेपर्यंत निघायचंच होतं कसंही करून. तर थोडासा लेट झालाच आहे ॲज युजली. दरवेळीप्रमाणे यावेळी पण लेटच झालं आम्हाला. कधी असं टाइम टू टाइम आम्ही निघालोच नाहीये. सगळी चुकी आहे या मॅडमची. मेकअपला किती लवकर उठले, पॅकिंग पण मी केली. मी काय केलंच नाही, तुला हेल्पच नाही केली. अंघोळ त्रिशाला वगैरे घातली, झालं. चला 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 चला, बस हे तुझं काम होतं. मेन मोटिव्ह हा आता काही करणं. तर ठीक आहे मित्रांनो, झालं थोडासा आता लेट. तर आता आपण निघालोय आणि कुठे चाललोय मी फक्त त्यांना हे सांगितलं आपल्या फॅमिलीला की एक मस्त चुम्मेश्वरी आपण लोकेशन सर्च करून काढली, पण कुठे ते सांगू आता. तिथे पोहोचल्यावर एनिवेज कळेल. तिथे पोहोचल्यावरती कळेलच तुम्हाला. तर चला तर मित्रांनो, व्ह्यूचा आता तुम्ही थोडासा एन्जॉय करा आणि जर आम्ही कुठे जर थांबलो तर आपण भेटूया. तर चला, व्ह्यूचा आता तुम्ही थोडासा एन्जॉय करा. आम्ही पोहोचलोय बेलापूरला आणि हे बघा ट्रकचा ऍक्सिडेंट इथे झाला. आता ब्रिजच्या मध्येच अडकलाय ना. टाइमपास काय कर, किती रिस्की येते. मग काय, मग घाबरली मी. करण्यासारखं काय होतं त्याच्यामध्ये? अरे त्याचा बॅलन्स गेला, ते खाली पडलं, गाड्या जातात बाजूने, गाडीवर पडलं, ऍक्सिडेंट झालं. तर म्हणून म्हटलं चल पटकन. मस्त मोबाईल बघत बघत होती, थोड्या वेळामध्ये डायरेक्ट झोपूनच गेली. आता ते आता आम्हाला काही टेन्शन नाही आहे. रस्ता पण मस्त खाली आहे, क्लायमेट पण मस्त आहे. थोडासा मगाशी तुम्हाला पाऊस दाखवला मी,
तर आता फूड कोर्टला थांबतो आम्ही, काहीतरी खाऊ, कारण की ब्रेकफास्ट आम्ही काही केला नव्हता. फ्रुट्स होते ते फक्त खाल्लेले. आता लोणावळ्याला जो फूड कोर्ट आहे तिकडे आपण खाऊया. उठली त्रिशा? त्रिशा झोप झाली बाबू तुझी? अजून झोपायचंय? येस. हा नो नो झोप येते. तर मित्रांनो आम्ही आता इथे थांबलोय ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करूया आता आपण. शूज A few moments later. तर मित्रांनो ब्रेकफास्ट फुल मस्त झालाय. पेट पूजा एकदम मस्त झाली. तर आम्ही आता निघालोय. आमची जी लोकेशन आहे लोणावळ्यावरून इथून मला एक हार्डली 40 किलोमीटर्स दाखवते. 1.5 hours दाखवते. थोडंसं ट्रॅफिक दाखवते रोडला कुठेतरी. मित्रांनो ही त्याची एंट्री आहे. खूप छान थंडी वाजते इकडे आणि पाऊस चालू झाला आहे. तर तुम्ही वेदर बघू शकता. पूर्ण क्लाउडी वेदर झालं आणि इथे पूर्ण धुकं झालेत. इथे हा पूर्ण असा डोंगर आहे आणि ही एंट्री आहे. पाऊस थोडासा थांबल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल पूर्ण. तर आता आम्ही इथून आतमध्ये एंट्री घेतोय. खूप जाम थंडी आहे मित्रांनो. खूप जाम थंडी आहे. आणि अशी काहीतरी ही प्रॉपर्टी आहे. मित्रांनो आम्ही इथे पोचलो आहे आणि आमचा चेकिंग टायमिंग होता 1 वाजताचा आणि आता वाजले आहेत 12:32 झाले आता. तर एक हार्डली एक 30 मिनिट्स बाकी आहे. तर ते आम्हाला बोलले की तुम्हाला तोपर्यंत प्रॉपर्टीचा पूर्ण हे नजारा जो काय आहे, जशी प्रॉपर्टी आहे ती पूर्ण मी तुम्हाला दाखवतो आणि मी तुम्हाला ती प्रॉपर्टी कशी आणि कोणत्या थीममध्ये त्यांनी बनवली आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो. तर त्यासाठी ब्लॉग हा तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा. तर चला तर आम्ही आता निघतोय पुढे. त्यांची बग्गी येते ना. मित्रांनो इथून आम्ही एंट्री केली. इथे आपले जे ID प्रूफ होते ते सबमिट केलं आणि त्याच्यानंतरला हा त्यांचा लॉन्च एरिया आहे. इथे ढाल आणि तलवार ठेवली आहे. हे जे आहे ही यांच्यात सगळ्यात कमी प्राईजमध्ये म्हणजे लोवेस्ट प्राईजचे हे रूम आहेत. ह्याच्यामध्ये सगळं काय अवेलेबल आहे आणि हा एक रूम आहे. तर आमची रूम आहे ह्याच्या या साईडला आतमध्ये. तर आम्ही आता चाललो आहे आमच्या रूमच्या इथे. आणि त्यालाच अटॅच मित्रांनो हा आहे त्यांचा डायनिंग एरिया. इथे आमचे 2 दिवस पूर्ण मील चालू असणार आहे. हा पूर्ण डायनिंग एरिया आहे. ये हैंडमेड पेंटिंग भी बनवाई है सर. ये हैंडमेड है पूरा हैंडमेड है और उसमें रामायण दर्शाई हुई है. हाँ जय श्री राम.
जैसे कि यहाँ से वो जब उनका स्वयंवर होता है हाँ। वो वनवास के लिए जाते हैं, वो वाला ये वनवास वाला है ना? हाँ, वो वनवास के लिए जाते हैं। हाँ वनवास में माता सीता को हिरण दिखता है, बराबर। उसके पीछे जाते हैं, वो रावण आता है बीच में, हाँ फिर माता सीता को लेके जाते हैं, बराबर। शबरी से मिलते हैं, बैर खाते हैं। इस तरह से वो हनुमान जी लंका के जाते हैं। सूर्य और पानी की फाइट भी दिखाई गई है। वो अशोक वाटिका में माता सीता से मिलते हैं हनुमान जी, बराबर। रिंग लेके जाते हैं, हाँ। वो निशाने के तौर पर। ओके। तो उसके बाद वो लंका दहन और राम सेतु- लेके आ रहे। हाँ सेतु निर्माण, कुंभकर्ण का वध, हाँ वहाँ पर फिर रावण का वध। ये वाला ना? तर गाईज आता इथे ना या आंटी भेटल्या. जसे सकाळी बिल्डिंग मधून निघालो तसे त्यांना फोटो काढायचा जाता. या आंटी पण त्रिशा बरोबर फोटो काढतात. थँक्यू. थँक्यू बोल. माझ्या बरोबर पण काढ बेटा, हे माझ्या त्रिशा तू सेलिब्रिटी झाली आहे. सगळे आज तुझ्या बरोबर फोटो काढतात. ते यो कर यो. तर मित्रांनो हा जो एरिया तुम्हाला दिसतोय हा बॉन फायरचा आहे. ॲक्च्युली पाऊस चालू आहे त्यामुळे या लोकांनी आता हा बंद ठेवला आहे. जर इव्हनिंगला पाऊस नसेल, अगर इव्हनिंग में बारिश नहीं रहेगा चालू हो जाएगा ये बॉन फायर का. ओके. आणि हा बघा इथून पूर्ण डोंगर दिसतोय आणि ही आहे ती बग्गी. ही बग्गी आम्हाला आता रूम पर्यंत घेऊन जाणार आहे. मित्रांनो हा आहे लोहगड आणि हा आहे विशापूरगड. आणि या दोघांच्या मध्ये ही प्रॉपर्टी आहे. आणि या प्रॉपर्टीचं नाव आहे छावणी म्हणून. खूप मस्त अशी प्रॉपर्टी आहे, खूप नीट अँड क्लीन आहे. तर आता आम्हाला आता ते रूम देतात आहे आणि रूमची टूर आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन करवतो. तर आता ह्यांची गाडी येते बग्गी, त्याच्याने आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. आणि पाऊस एकदम थंड वाटते ना त्रिशा? थंड वाटतंय? मजा येते. मजा येते काय? हा त्रिशा उई मजा येते? थंडी वाजते तुला? नाही वाजत आहे. अरे बाबा मला इथे थंडी वाजायला लागली आहे. तर मित्रांनो ही आमची रूम आहे आणि इथे बाहेर असा बसायला डायनिंग एरिया आहे. थंडी वाजते रे. मित्रांनो तुम्हाला तर रूमची टूर करवतो मी आतमध्ये जाऊन. खूप थंडी आहे. हा असा आमचा रूम आहे. हा बेड आहे, हा टीव्ही, AC आणि हे आहे आमचं वॉशरूम. पूर्ण नीट अँड क्लीन असं वॉशरूम आहे. खूप छान अशी प्रॉपर्टी आहे ही मित्रांनो.
जर तुम्ही यायचा जर विचार करत असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ना यांची लोकेशन आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवेल, तर प्लीज तुम्ही यांना येऊन कॉन्टॅक्ट करा. प्रमोशन नाही आहे, प्रोमोटेड व्हिडिओ नाही आहे, हा आम्ही जस्ट रँडमली बघितलेला आणि आम्ही डायरेक्टली व्हिजिट करायला आलो. खूप छान प्रॉपर्टी, आम्हाला तर आवडली आहे. तर आता आम्ही फ्रेश होतोय आणि देन त्याच्यानंतरला आता आमचा आहे लंच टाईम आहे. तर लंचसाठी पण त्यांनी आम्हाला सांगितलं की चेकिंगच्या अगोदरच लंच करा. तर मी बोललो की पहिलं फ्रेश होऊया, देन त्याच्यानंतरला आपण लंच करूया आणि लंच नंतरला पूल एरिया आहे तो पण तुम्हाला मी दाखवेल आता थोड्यामध्ये. चल आता आपण जाऊया, चेंज करूया आणि भेटूया डायरेक्ट लंचला. 2000 years later. फ्रेश झाली ना आहे ना. आता कुठे चाललोय? पूल मध्ये नाही, पहिलं जेवायला चाललोय आम्ही. आता चाललोय जेवायला, भूक लागली जाम. नाश्ता जो केलेला तो झाला डायजेस्ट. किती वाजले? 1:30 वाजला. चलो 10-10:30 काहीतरी ब्रेकफास्ट केलेला. हळू स्लोली या. चला मित्रांनो, आमच्यासोबत तुम्ही पण जेवायला चलो. हे असं सीटिंग आम्हाला भेटली, इंडियन सीटिंग आहे आणि इथे पण अशी सीटिंग आहे जेवायची आणि हा असा व्ह्यू आहे. तर आता आपलं जेवण आहे इकडे. मी नॉनव्हेज खाणार आहे, सोनाली व्हेज खाणार आहे. तर असा हा जेवणाचा यांचा सेटअप आहे संपूर्ण. इथे सगळ्यांचं जेवण चालू आहे. तर हा आमचा टेबल, आता जेवण आहे आणि बघूया नॉनव्हेजमध्ये काय आहे ते. मी आता जेवण घेतलं आहे. सगळ्यात पहिलं घेतलं आहे चिकन, ग्रीन सलाड आणि थोडीशी चटणी आणि थोडीशी ऑप्शनलसाठी पनीरची भाजी घेतली आणि सोनालीने घेतले पनीर, सलाड, मटकी, भेंडीची भाजी, चपाती आणि शेंगदाण्याची चटणी, ठेचा आणि हे काय लोणचं आणि हे सलाड. तर चला आता मंडळी या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला. त्रिशाचं जेवण काय आहे? त्रिशाचं जेवण काय आहे? अच्छा, हे त्रिशासाठी. तर मंडळी या माझ्यासोबत तुम्ही पण जेवायला. आली जेवण कसं होतं? छान होतं एकदम. जास्तच जेवलो ना म्हणून चालत जाऊया. त्रिशा इथे बघ, जेवण कसं होतं? छान होतं. मस्त इंद्रायणी भात होता, त्याच्यावर मस्त डाळ होती, एकदम मस्त मजा आली ना. तर इथे सगळ्या काकी आल्यात, त्यांचा ग्रुप आहे, लेडीज ग्रुप आहे इथे सगळं. रील्स चालू आहे. हा या काकी बोलतात ते आम्हाला पण घ्या ब्लॉग मध्ये. हाय करा सगळ्यांनी. हा इकडे मैत्रिणी आहेत ह्या सगळ्या. थँक्यू. तुम्हाला आमचे कपडे चेंज झालेले दिसत असेल आणि हा हातात जो आहे माझ्या तो बलून आहे. आता आम्ही चाललोय पूलमध्ये एवढ्या थंडीमध्ये. मला तर थंडी वाजते. आता बघूया, त्रिशाला जायचंय. कुठे जाणार? पाण्यामध्ये जाणार. ती एवढी एक्साइटमेंट आहे ना, तिला आल्यापासून तेच पाहिजे की पाण्यामध्ये कधी जातोय आपण. इथून हा बोलला, हा सरळ आहे बोलला तो है ना. ही वाली सरळ इथूनच. चल मित्रांनो, हा जो पूल आहे हा मोठ्या लोकांसाठी आहे आणि हा जो पूल आहे इथे लहान मुलांसाठी आहे. कोणच नाहीये, कोणच नाही, आपणच आहे. मजा करायची आता मस्त मध्ये इकडे, डुबकी मारायची आता.
A few moments later. तर मित्रांनो वेटिंग युअर हेअर्स. स्विमिंग पूल मधून नंतर आता आम्ही आलो फ्रेश झालोय. त्रिशाला पण फ्रेश केले आता. थंडी वाजते तिला. थरथरत होती ती तिकडे आता. तिची मजा आली. मजा आली. थंडी वाजते. थंडी वाजते का? नाही वाजते. पूल मध्ये जाऊया पाण्याच्या. बस जायचंय. ओके. तर मित्रांनो एवढी तिला थंडी वाजत होती तर अक्षरशः ती येत नव्हती मगाशी, तर तिला जबरदस्ती करून घेऊन आलो. आणि आता आंघोळ केल्यानंतर बोलते आता नाही जायचं म्हणून. जाम तिला थंडी झाली. तर आता तिने मस्त उडी विडी घातली. सोनालीने पण चेंज केलेत. तर थोडा वेळ आता रेस्ट करू आम्ही 1 तास. आणि त्याच्यानंतरला काय आता खायची आपला चहा नाश्ता ते बाबू, wait ना, आणि तुला सर्दी then होणार. परत अजून त्यांची इथे ऍक्टिव्हिटीज आहेत 2-4. तर पाऊस पडलाय त्यामुळे थोडंसं गडबड झाली आहे. तर इथे क्रिकेट खेळायला गोल्स आहे आणि काय होतं अजून डाट होतं ते आपण मारतो ना डाट. ते अशा खूप साऱ्या इंडोर यांच्याकडे इंडोर आउटडोर दोन्ही गेम आहेत. इंडोर पण आहे. आउटडोर बघितले, सॉरी आउटडोर होते ते. इंडोर मी बघितले नाही आता. तर बघूया काय असेल तर ते पण मी तुम्हाला कॅरम, दाखवतो. टीटी वगैरे. टीटी आहे. ठीक कॅरम, आहे. टीटी आहे. ए तिने बघ काय घेतलंय. तर मित्रांनो थोडा वेळ आम्ही आता रिलॅक्स झालो, म्हणजे जस्ट एक नॅप घेतला आणि फ्रेश झालो परत. तर इकडे आम्ही आलो आहे. इकडे आहे हाय टी म्हणून आहे. म्हणजे हाय टी इन द सेन्स आपलं टी, स्नॅक्स, परत केक्स हे ते असतं खायला. म्हणजे इव्हनिंगचा जो स्नॅक्स असतो त्याला आपण हाय टी म्हणून बोलतो. तर त्यासाठी आम्ही आलो आहे. मला फ्रेश होत होतो मी. तर सोनाली आणि त्रिशा पुढे गेली आहे. तर ही अशी एंट्री आहे. तर मित्रांनो म्युझिक चालू आहे, कॉपीराइट येईल त्यासाठी म्यूट होईल. ओके, ती कुठे चालली आहे? ओय त्रिशा काय घेतलंय? वडापाव. सँडविच आहे आणि वडापाव आहे. मला कॉफी. सोनाली वडापाव कसा होता? नव्हता एवढा चांगला. म्हणजे ओके होता. नाश्त्याला पण वडापाव खाते. तू खाते ना. तर मित्रांनो आत्ता बघा पूर्ण असा ग्रीनरी आहे. आणि हा आहे आपला लोहगड. मगाशी पाऊस आणि डव होते ना त्यामुळे तुम्हाला दिसला नसेल. तर हा पूर्ण आपला लोहगड आहे पर्यंतचा. आणि हा आपला सनसेट आता होतो थोड्या वेळात. मस्त प्रॉपर्टी मित्रांनो, या एकदा तरी येऊन तुम्ही व्हिजिट करायला. आवडेल तुम्हाला, नक्की डेफिनेटली आवडेल. पूर्ण एकदम माइंड रिलॅक्स. हे असे टेंट आहेत छोटे छोटे. आमच्या इकडे हा हे आम्ही घेतलं आहे. हे असे छोटे छोटे हे जे आहेत हे नॉर्मल कॅटेगरीवाले. हे जे आहे मिडल कॅटेगरीवाले आहेत. आणि ह्याच्या पुढे जे तुम्ही बघताल ना इथून गेले ते कुठून दिसते? हां, हे जे आहेत हे रॉयल कॅटेगरीचे. हे थोडेसे जास्त आहेत बट फॅमिलीसाठी आहेत. फॅमिलीसाठी आहे. कपलसाठी हे सगळे ठीक आहेत. हे पण ठीक आहे. जर तुमचा बजेट नसेल तर या कमी बजेटमध्ये हे पण आहेत. हे असे टेंट आहेत. मित्रांनो त्रिशा आणि आम्ही आता सगळे झोपलेलो थोडा वेळ. परत पॉवर नॅप घेतलेला. फक्त सोनाली झोपली नव्हती. तिने एक मस्तपैकी एक रील टाकला आहे इंस्टाग्रामला. तुम्ही खाली एक इंस्टाग्राम आय डी येईल त्याच्यावरती तुम्ही बघू शकता. एक मस्त प्यारासा असा एक सोनालीने ॲनिव्हर्सरीसाठी एक रील बनवलेला. आम्ही एका फंक्शनला गेलेलो तिथे शॉर्ट्स घेतलेले आणि तो एडिट केला आणि आजच टाकला. तर मित्रांनो आता टाईम झाला आहे 9 वाजलेत. 9ला 5 मिनिटं आहेत. तर आम्ही आता चाललो जेवायला. तर त्रिशा आपली गाडी आली. आपली गाडी चलो चला. तर गाडी आली आहे. बघूया आता मेनूमध्ये काय काय आहे तर तुम्हाला पण दाखवतो. रात्रीच्या मेनूमध्ये काय जेवण्यासाठी. जिथे आम्ही दुपारी जेवलो तीच सिटिंग अरेंजमेंट आहे सेम. फक्त थोडीशी लाईटिंग डिफरंट आहे. आणि आता या टेबलवरती बसलेलो. सकाळी आम्ही इथे बसलेलो इंडियन स्टाईलमध्ये मांडी घालून. तर आता आम्ही अशा टेबलवरती बसतो आहे त्रिशा इथे. आणि आजचा रात्रीचा मेनू जो आहे हे सलाड हे ते सगळीकडेच असतं. थोडंसं ॲडिशनल हे दुपारी नव्हतं. कैरी हे पापड चेंज झालेत. आणि इंद्रायणी राईस दुपारी पण होता, आता पण आहे.
आणि व्हेजिटेबल पुलाव आहे. मग दुपारी वेगळा पुलाव होता. दाल तडका, राजस्थानी डाल, पनीर लबाबदार, अरबी मसाला, झुणका आहे, वांगी मटर मसाला आहे, स्वीट्समध्ये गुलाबजामुन आहे, रायता आणि चपातीचं काउंटर हे आहे. आणि हे ठेवलं यांनी टोमॅटोचं सार आणि सूप आहे. तर तू अबे ह्याच्यामध्ये सूप पण आहे, घेणार आहे? हां बट ऑब्वियस मी व्हेजिटेरियन आहे ना, सगळं ट्राय करणार. मी पण आता व्हेजच खाणार आहे. नाही असंच बस झालं. काय मेनू आहे त्यातला आपल्याला सिलेक्टेडच खायचं आहे, जास्त नाही खायचं. ठीक आहे, तर चला आमच्याबरोबर जेवायला या तुम्ही पण आता. तर मित्रांनो मी प्लेटवाली झाली आहे. अशा प्रकारे मी जेवण घेतो. सगळ्यात जास्त माझं असतं प्लेटमध्ये ग्रीन सॅलड असतो, पनीर प्रोटीनसाठी, एक चपाती आणि थोडीशी चटणी घेतली आज टेस्ट करायला, आणि हे काकडी आणि टमाटर आणि हा सूप घेतला आहे. सोनालीने घेतले रोटी, सलाड आणि वांग्याची भाजी आहे ही, आणि ह्यात पण पनीर आहे, आणि हे पापड घेतले. आणि हे आहे त्रिशाचं जेवण फायनल. डन त्रिशा, डन. तिकट लागला? गरम आहे. तर चला मंडळी, तुम्ही पण या जेवायला रात्रीचा मील. मी पण आता जेवतो, तर चला. तर मित्रांनो जेवण आमचं आता झालं. त्रिशा जेवलीस? काय जेवलीस तू? बडीशोप खा बोलते त्या. बडीशॉप खाय बोलते. अच्छा इथे काय ते. त्रिशा जेवलीस तू? ओके. सोना तू जेवलीस? मी पण जेवलो. मस्त डिनर पण चांगला होता. तर विचार केला तर ब्लॉग पण आता इथेच एंड करूया. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि नक्की जर तुमच्याकडे जर टाईम असेल तर नक्की हा छावणी म्हणून जो ह्यांचा विला आहे, बँक्वेट आहे, परत इथे लग्नाचे पण इव्हेंट होतात, त्यांनी आम्हाला सांगितले. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की येऊन एकदा यांना व्हिजिट करा. मध्ये तुम्हाला मी यांचा ॲड्रेस आणि लोकेशन प्लस ह्याच्याबद्दल जी माहिती आहे ती तुम्हाला मी कॅप्शनमध्ये टाकून ठेवेल. तर चला तर मित्रांनो आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. तर चला तर मित्रांनो भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला टाटा, बाय 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 बाय. कसे घालतात दाखव. अय्या